सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरा। आज महाशिवरात्री। गेले 2 दिवस रुद्राचं अनुष्ठान, रुद्र स्वाहाकार, आज सकाळपासून पंचाक्षरी मंत्राचा जप आणि आत्ताचा हा प्रकाशन सोहळा। महाशिवरात्र हा केवळ आपल्याच ठिकाणी नाही तर आज सर्वत्र देशभर नव्हे, हा वैश्विक असणारा सण आहे। पुराणकार तर सांगतात, पाताले चापि वर्तन्ते स्वर्गे चापि तथा भुवि सर्वत्र पूज्यते शंभुः सदैवासुरमानुषैः। असा एकमेव महादेव आहे ज्याचं पूजन स्वर्गामधले देव तर करतातच, माणसं आपण तर करतोच, पण दैत्य सुद्धा करतात। वाईट माणसं सुद्धा ज्याचं पूजन करतात। याचं कारण याला आशुतोष असं म्हटलं जातं। आशु म्हणजे शीघ्र, लवकरात लवकर, आणि तोष म्हणजे अतिशय शीघ्रतेनं संतुष्ट आणि तृप्त होणारा देव म्हणजे हा महादेव। आणि आजच्या या दिवशी लिंग रूपामध्ये भगवान शिव प्रकट झाले। अतिशय ऊर्जेनं भरलेलं, शक्तीनं भरलेलं असणार हे लिंग स्वरूप। आणि म्हणूनच आजच्या या महाशिवरात्रीला अमावस्येच्या आधी ही जी त्रयोदशी येते, प्रदोष येतो, या प्रदोष काळाला आणि रात्रीच्या प्रहरांना अतिशय महत्व आहे। महाराजांनी उल्लेख केला, महारात्रीश्च दारुणा। महारात्रीमध्ये जास्तीत जास्त असुर, दैत्य, जेवढ्या विध्वंसक पाशवी असणाऱ्या या त्रैलोक्यामधल्या शक्ती आहेत त्या अतिशय प्रभावशाली होतात। आणि त्या शक्तींना तोंड द्यायचं असेल, त्यापासून संरक्षण व्हायचं असेल तर आमच्या जवळ ईश्वर असणं नितांत आवश्यक आहे। आणि म्हणून उपासना केली जाते। उपासना याचा अर्थच ईश्वराच्या जवळ राहिलं जातं। जसं यमराज यमदूत आल्यानंतर मार्कंडेय ऋषींनी घट्ट त्या शिवलिंगाच्या जवळ गेले आणि मिठी मारली, कारण तिथं मार्कंडेय ऋषी निर्भय झाले। तसं आमच्याही जीवनामध्ये ही निर्भयावस्था प्राप्त करायची असेल तर ईश्वराच्या जवळ जाणं नितांत आवश्यक आहे। आणि कुणाच्या जवळ जावं यालाही शास्त्र आहे। व्यवहारात आपण 10 नाही 100 जणांच्या जवळ जातो, पण समोरचा स्वार्थ पूर्ण झाला की ढकलून देतो, मग दुसऱ्याच्या जवळ जातो, नंतर तिसरी व्यक्ती। विचार करा, आतापर्यंत कितीतरी माणसं आपण बदलत गेलो, पण शांती कुठंच मिळत नाही। आणि म्हणून या त्रैलोक्यामध्ये भगवान शिव हे अतिशय शांत स्वरूप आहे। सत्यम शिवम सुंदरम असं वर्णन ज्यांचं केलं जातं, शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः। श्रुती वेद वर्णन करतात, असे हे अतिशय शांत असणारे जे भगवान शिव, या शिवांचं पूजन करण्याचा हा अतिशय पवित्र दिवस। आणि या अतिशय पावन असणाऱ्या दिवशी मला आनंद होतोय। श्री वसिष्ठ मुनींनी प्रभू श्रीरामांना जो दिव्य असणारा 35,000 श्लोकांच्या मधून जो दिव्य उपदेश केला, 6 प्रकरण आहेत, त्यातलं 5वं असणारं उपशम प्रकरण आज परमपूज्य स्वामीजींच्या हस्ते प्रकाशित होत आहे। भगवान शिव हे शांत स्वरूप आहे। आणि आज उपशम प्रकरण याचा अर्थ पाहिला
स्वामीजी तर प्रकाशन करणार आहेच, बहिरंगानं सुद्धा महाराजांनी हळूहळू आतलं प्रकाशन करायला सुरुवात ऑलरेडी केलेली आहे. स्वामीजींनी आज मला सांगितलंय की मी ग्रंथावर बोलणार आहे, म्हणून त्यांनी माझ्या हातात घड्याळ दिलं. आणि यामुळं पण तरी सुद्धा मला लिहिताना जो परमानंद मिळाला त्यातला थोडा तरी तुम्हाला द्यावा अशी मनापासून इच्छा आहे. आणि म्हणून फक्त 2-3 मिनिटच. उपशम हे नाव आहे. उप म्हणजे जवळ आणि शम म्हणजे शांती. जवळची शांती म्हणजेच उपशमा. म्हणजेच शांती ही बाहेर किंवा आमच्यापासून दूर नाहीये, तर आमच्या अतिशय जवळ आहे. आणि ही शांती या शांत असणाऱ्या स्वरूपानच भगवान शिव आपल्या सगळ्यांच्या आत अंतःकरणामध्ये स्थित आहे. मग शंका येईल, शांती आमच्या जवळ असेल तर आयुष्यभर आम्हाला बाकी सगळे अनुभव येतात, फक्त सांगा ना हो अनुभव. शांती सोडून बाकी सगळे अनुभव येतात. आयुष्यात असा एकही दिवस उगवत नाही. साधा आज आपण जपाला बसलो तरी सुद्धा केव्हा अर्धा तास होतोय, तिथं सुद्धा माझं मन अस्वस्थ आणि अशांत आहे, शांतीपासून अतिशय दूर आहे. आणि म्हणून शंका येईल की शांती जर माझ्या जवळ असेल तर अनुभवायला काय येत नाही. मी फक्त पॉइंट सांगेन. याचं कारण ज्या वेळेस श्री वसिष्ठ महामुनी शोध घेतात, हे सगळं लिहिताना खूप चिंतन झालं, खूप वाचन झालं. वाचनापेक्षा चिंतन खूप सुंदर झालं. आणि हे चिंतन करत असताना मला एकदम श्रुती आठवली. वर्षानुवर्ष सांगून आणि तुम्ही ऐकून, सगळे वेदांती लोक सांगून आणि ऐकून जी श्रुती गुळगुळीत झालेली आहे, पण ती श्रुती एखाद्या विजेसारखी माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये चमकली. आणि ती श्रुती म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्त्यै निर्विषयम सुरतम. मी श्रुतीचा अर्थ सांगणार नाही, बाकी सगळे शब्द विसरा. या श्रुतीमध्ये एक अपौरुषेय असणारा दिव्य शब्द वापरलाय आणि तो म्हणजेच निर्विषयम. जे निर्विषयक मन आहे, म्हणजेच विषय रहित असणार जे मन आहे. आणि विषय रहित मी गृहीत धरते, पहिले 4 प्रकरण तुम्ही सगळ्यांनी वाचलेले आहेत. विषय रहित याचा अर्थ सर्व दृश्य रहित असणार मन. आणि एक क्षणभर प्रयोग करा, विचार करा. दृश्याचाच मनामधून अभाव झाला की मनामध्ये राहतं काय? काही राहतंय? हे जेवढं जेवढं दृश्य आहे ते सगळं क्षणभर काढून टाका. दृश्य नसेल तर मन काय आहे? नाही. कारण या मनाला अस्तित्व आणि आधार केवळ या दृश्यानं दिलेला आहे. आणि म्हणूनच ज्याचा आधार हे मन घेतं आणि आयुष्यभर जन्मानुजन्म आम्हाला नाचवतं, या घोर संसारामध्ये टाकतं, या त्रिविध तापांच्या मध्ये फोरपळायला लावतं, असं असणार जे मन आहे. श्री वसिष्ठ मुनी पुन्हा पुन्हा एकच सांगतात, बाबा रे तू काय कर, या दृश्याचा निराश कर. हे सगळं मिथ्या आहे हे समजावून घे, असं अनेक प्रकारानं सांगतात. तुम्ही वाचाल त्यासाठी अनेक आख्यान आहेत. 3ऱ्या प्रकरणामध्ये लीलेचं महाआख्यान तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. योग वासिष्ठ ग्रंथाचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं. वसिष्ठांनी खूप आख्यानं सांगितली आहेत समजायला सोपं जावं म्हणून. आणि दुसरं वैशिष्ट्य, वसिष्ठांनी एकही कोटेशन कुठलंच दिलेलं नाहीये.
आणि म्हणून आपल्या ग्रंथामध्ये हा नियम पाळलाय, कुठंही एकही कोटेशन, कोटेशन म्हणजे कळलं ना, रेफरन्स, कुठलाही श्लोक, एकही श्लोक तुम्ही आतापर्यंतचे सगळे खंड पहा, योग वासिष्ठ मूळ संस्कृत पहा, याच्यामध्ये वसिष्ठांनी खूप रेअरली आणि ते फक्त आणि फक्त श्रुती सांगितलेले आहे, अपौरुषेय प्रमाण दिलेलं आहे. कारण मुळातच वसिष्ठ हे स्वतःच गुरूंचे गुरु, आदिगुरु आहे. सगळ्यांनी वसिष्ठांना प्रमाण मानून पुढेही गुरु परंपरा आमच्यापर्यंत चालू राहते. नारायणम पद्मभवम वसिष्ठम. आणि म्हणून अपौरुषेय असणारे वेद श्रुती समोर ठेवून पाहिजे तिथंच त्या श्रुती उद्धृत करून वसिष्ठ महामुनी हे अतिशय सुंदर ज्ञान प्रभू श्रीरामांना देतात. तुम्ही वाचाल तरी पण राहत नाही म्हणून दोन छोटेसे प्रसंग सांगते. हा ग्रंथ ना वाचनाचा आहे ना प्रवचनाचा आहे, हा ग्रंथ केवळ आणि केवळ चिंतनाचा आहे. पण ते चिंतन व्हावं, शब्द कळावेत म्हणून कोणीतरी लिहिणं काहीतरी गरजेचं आहे. म्हणून हा सगळा उपदिव्या रामांना निमित्त करून वसिष्ठांनी केला आपल्या सगळ्यांसाठी. पण हा केवळ चिंतनाचा विषय आहे. पहिल्या 2-3 सर्गांच्या मध्येच फार सुंदर एक प्रसंग येतो आणि वसिष्ठ महामुनी वाल्मिकी ऋषी या वसिष्ठांच्या सभेचं वर्णन करतात. कारण हा सगळा संकलन वाल्मिकी ऋषींनी केलेला आहे, पहिला खंड आठवत असेल तर. आणि वाल्मिकी ऋषींनी हा सगळा संवाद, जसं व्यासांनी भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद महाभारतामधला गीतेमध्ये संकलित केला, त्याला गीता असं म्हणतात. तसं महारामायणामधला हा वसिष्ठ आणि प्रभू श्रीराम यांच्यामधला संवाद वाल्मिकी ऋषींनी संकलित केलेला आहे. म्हणून पुष्कळ सर्गांच्या शेवटी वाल्मिकी उवाच, जे वाचत असतील त्यांना माहीत आहे. वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलं. 2 दिवस अखंड हे वसिष्ठ महामुनी त्यांची ज्ञानगंगा अखंड चालू आहे. परवाच मी कुणाला तरी सांगत ते आठवत नाही प्रसंग, की हे ऋषी मुनी एवढे उदार होते, धबधब्यासारखं ज्ञान यांनी आम्हाला दिलं, कुठेही स्वतःजवळ अडकवून ठेवलं नाही. वसिष्ठ मुनींची ही वाघ गंगा अखंडपणानं चालू होती. दरबारातले सगळे जे जे येतील, ज्यांच्या भाग्यात श्रवण असेल ते बसत आणि हे ज्ञान श्रवण करत. एक दिवस सभा संपली, संध्याकाळ झाली, सगळ्यांनी आपापले सायं विधी स्नान संध्या केलं, रात्रीचं जेवण केलं. आणि शरीरापेक्षा ज्या दिवशी बुद्धी थकते ना, त्या दिवशी झोप फार छान लागते. तसं वाल्मिकी ऋषी वर्णन करतात. हे ऐकलेले सगळे श्रोते ना त्या दिवशी इतके छान झोपले, खूप शांत झोप लागली. ना स्वप्न पडलं, ना म्हणजे घोरले पण नाहीत, काहीच नाही, घोरच कुठला राहत नाही, इतके शांत झोपले होते. आणि वाल्मिकी ऋषींनी विशेष वर्णन केलंय. लक्ष्मण झोपला, भरत झोपला, शत्रुघ्न झोपला, बाकी सगळे झोपले, मंत्री प्रधान आदी सगळी प्रजा निद्रिस्त झाली, झोपले नाहीत फक्त एकटे आमचे प्रभू श्रीराम. आणि वर्णन केलंय, रात्रभर प्रभू श्रीराम झोपल्यावर असं शांत बसून जे वसिष्ठांनी सांगितलं त्याचं चिंतन करत राहिले. फार सुंदर मार्मिक वर्णन केलंय. आणि म्हणून या किती साधा प्रसंग आहे, साधे शब्द आहेत, पण एक फार मोठा संदेश वाल्मिकी ऋषी देतात की हा ग्रंथ चिंतनाचा आहे, वाचून बोलण्याचा हा ग्रंथच नाही. चिंतनाशिवाय याच्यावर कोणी बोलूच नाही. दुसरा एक प्रसंग आहे फार सुंदर. वसिष्ठ मुमुक्ष व्यवहार प्रकरणाच्या शेवटी किंवा अगदी स्थिती प्रकरणामध्ये सुरुवातीला सुद्धा सांगतात, हे ज्ञान कसं द्यावं, वृक्षपणे देऊ नये, खूप रसाळवाणीनं आणि प्रासादिकपणानं, म्हणजे समोरच्यांच्या सगळ्या प्रश्न लक्षात घेऊन, त्यांना भूक लागली आहे का, आता कंटाळलेत का, काय झालंय, असं सगळं बघून जसं आई आपल्या मुलाला प्रेमानं ज्ञान देते, तसं हे ज्ञान अतिशय मृदू भाषेत, मृदू आवाजात द्यावं. मग वसिष्ठ सांगत होते आणि सभा भरली होती म्हणे.
त्यावेळेस काही माहीत नव्हते. वसिष्ठ मोठ्या प्रेमाने सगळ्या सभेला हे दिव्य ज्ञान प्रदान करत होते. आणि ते करता करता कुठल्या तरी मंदिरामध्ये मोठा शंखध्वनी झाला. जसं इथून आता जर विमान गेलं तर मी काय करायला पाहिजे? समजलं ना तुम्हाला? थांबायला पाहिजे. पण काही वक्ते असे असतात, ते विमानाचा जो आवाज आहे त्याच्यापेक्षा मोठा आवाज काढतात. काय किती बारीक निरीक्षण केलं असेल हा ग्रंथ संकलन करताना. वाल्मिकी ऋषींनी वर्णन केलंय, त्यावेळेस वसिष्ठ मुनी शांत राहिले. कारण शंखध्वनीच्या पेक्षा जर वर आवाज वाढवला असता तर ते श्रोत्यांच्या कानाला सुद्धा कर्कश वाटलं असतं. आमचे समर्थ ही दृष्टी देतात, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. अरे श्रोते साक्षात ईश्वराचं, साक्षात राम माझा श्रोत्यांच्या मध्ये आहे, ही भावना ज्यावेळेस गुरुमध्ये असेल, वक्त्यामध्ये असेल, त्यावेळेस तो हे ज्ञान ये हृदयीचे ते हृदयी घातले असं करू शकतो. असे दोनच प्रसंग मी सांगेल, बाकी सगळा ज्ञानभाग स्वामीजी सांगतील. आपण या विषयावर होतो की दृश्य हे सगळं मिथ्या आहे, बरोबर? आणि असं करत 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 उपशमा प्रकरण कित्येक कथा सांगितल्या आहेत, चिंतनपर कथा आहेत, अवघड कथा आहेत, लीलेसारख्या रसाळ कथा या 5व्या प्रकरणामध्ये नाहीये. पण हे सगळं केल्यावर एक दिवस मला सुद्धा हे सगळं अवघड वाटलं. म्हणजे लगेच आपण प्रयोग करतो की नाही, की आता दृश्य काढून टाकायचं आणि आता मन नाही असं 1 मिनिट जमतं, पण त्याच्या पुढे सांगा ना हो तुम्ही, त्याच्या पुढे खरंच नाही जमत. कारण मनाशिवाय इथं एकही व्यवहार होतोय. इथं 8-12 बेल होते, इथं तुम्ही 2 तास कदाचित मन रहित होऊन बसू शकाल, अगदी प्रयत्न केला तर. पण रोजच्या व्यवहारात, संपूर्ण जीवनामध्ये जे आमचं जीवन या मनाच्या तालावर आज नाचतंय क्षणाक्षणाला, तुम्ही कल्पना करा या मनाला आणि दृश्याला मिथ्या म्हणून कसं आम्ही जगणार. माझ्याच मनात शंका आली की अरे हे कसं शक्य आहे. म्हणजे हे ऐकायला ज्ञान खूप छान आहे, पण कितीही चिंतन केलं, कारण शेवटी चिंतन सुद्धा कशानं करणार? मनानेच करणार. मग हे सगळं काय आहे? खूप विचार केला मी. आणि ज्या वेळेस मला असा विचार येत असे त्यावेळेस मी लिखाण थांबवत असे. त्याच्यावर चिंतन करून वसिष्ठ मुनीच कृपा करतील आणि पुढचा मार्ग दाखवतील. अक्षरशः या पद्धतीनं हा ग्रंथ लिहिलाय. आणि म्हणून या ग्रंथामध्ये माझं असं काहीच नाहीये. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही, अशी अवस्था आहे संत सांगतात. असो, मग मी विचार केला आणि मग मला हे सांगायचंय की वसिष्ठ मुनींनी याला खूप चांगला तोडगा आणि उपाय आणि युक्ती सांगितली. तेवढी युक्ती मी अर्ध्या मिनिटात सांगणार आहे आणि संपवणार आहे. कारण योग वासिष्ठ हा ग्रंथ अनेक महत्वपूर्ण असणाऱ्या युक्त्यांनी भरलेला आहे. युक्ती ही योग हा इति, अशी योगाची व्याख्या आहे. आणि ती युक्ती या वसिष्ठांच्या चिंतनामधून मिळाली. वसिष्ठ सांगतात, रामा ठीक आहे, हे दृश्य मिथ्या आहे, असं तुला कायम जमलं नाही, तू सगळं करत राहा, सगळं कर. आज जे करतोय त्यात काही बदल करू नकोस, फक्त एकच कर, या सगळ्यापासून मी भिन्न आहे याचा अभ्यास कर. आणि ही युक्ती मला खूप आवडली. मी विलक्षण आहे आणि म्हणूनच मला एकदम बीज चमकल्यासारखा पुन्हा एकदा आचार्यांचं स्मरण झालं. मला असं वाटतं आचार्यांनी या ग्रंथाची पारायण नव्हे चिंतन केली असतील. कारण शांकर भाष्यामध्ये तथाच योग वासिष्ठे इति असे अनेक संदर्भ आचार्यांनी दिलेले आहेत. उपशमा प्रकरण झाल्यानंतर आचार्यांनी हे निर्वाण षटकम लिहिलं असेल आणि म्हणूनच आचार्य लिहू शकले, मनोबुद्धी अहंकार चित्तानिनाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आचार्य ही परमोच्च दृष्टी देतात, पण तिथपर्यंत कसं जावं
मनाला काय वाटेल तो विचार करू देत. हा संसार, हे जग जसं चालायचं तसं चालू देत. सकाळीच आज मला कुणीतरी म्हणलं, माताजी कधी कधी काळजी वाटते हो. म्हटलं कसली? नाही, मोदींचं काय होईल, राजकारणाचं काय होईल. अरे तुम्ही कशाला काळजी करताय? काही आवश्यकताच नाहीये. जग जगाचं चालत राहील. विश्व तो चालवणारा तिथं बसलेला आहे. प्रत्येक या विश्वामधला घटक आपापलं काम व्यवस्थित पार पाडतोय. श्रुती तर सांगतात, भीषास्माद वातपवते भीषो देती सूर्यः भीषास्माद अग्निश्चेंद्रश्च मृत्युर्धावती पंचम. सूर्य, चंद्र, अग्नी, नद्या, सगळं विश्व, सगळं त्रैलोक्य आपापल्या कामामध्ये इतकं व्यवस्थित नियोजित केलेलं आहे. त्यांची काळजी तुम्ही करण्याचं कारणच नाहीये. आता तुम्ही कुणाची काळजी करा? स्वतःची स्वतः काळजी करणं. आणि वसिष्ठ मुनींनी हाच नेमका संदेश प्रभू श्रीरामांना या प्रकरणामध्ये अतिशय स्पष्ट आणि मार्मिक आणि कठोर भाषेमध्ये दिलेला आहे. रामा, यातून बाहेर पडायचं असेल तर या सगळ्यांच्या पासून तू अखंड विलक्षण आहेस. बाहेर काहीही चालू दे, तुझं मन उपशमा म्हणजे शांत कर. कारण आज शांती आणि मी याच्यामध्ये जर काही असेल तर काय आहे? केवळ मन आहे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत तुम्ही अशांतच आहात. प्रसिद्ध दृष्टांत शास्त्रकार देतात. जागृतावस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये जोपर्यंत मन आहे तोपर्यंत हा घोर संसार आम्ही अनुभवतोय. मग विश्व असेल, माणसं असतील, प्रसंग असतील, आणि आता वय झालं की आमचं शरीर असेल. रोज काहीतरी होत आहे. पायात तरी आवाज येतो, गुडघ्यात तरी आवाज येतो, काहीतरी होतं, हार्ट मध्ये येतो. हे होणार आहे कारण ही प्रकृती आणि निसर्ग आहे. वसिष्ठ महामुनी क्षणार्धात या ज्ञानाच्या आणि युक्तीच्या साह्यानं आपल्या सगळ्यांना यापासून बाहेर घेऊन जातात. रामा, तू या सगळ्यांच्या पासून विलक्षण आहेस. अगदी मन क्रोधाविष्ट झालं बाहेरून, हरकत नाही. त्या क्षणी तुम्ही आत विचार करा, नाही, मन म्हणजे मी नव्हे. आणि ही अतिशय म्हणजे हा हसण्याचा आणि विनोद करण्याचा, एकमेकांना बोलण्याचा सुद्धा विषय नाही. पुष्कळ वेळेला ही वाक्य आपण ऐकतो. आणि ज्यावेळेस वेदांतामधली वाक्य हसत ज्यावेळेस लाईटली घेऊन एकमेकांना बोलतो त्यावेळेस लक्षात ठेवा, त्यातली जी दिव्य अनुभूती आहे ती आपोआप तुमच्यापासून दूर निघून गेलेली असते. वेदांत हा बोलण्यासाठी नसतो. शास्त्र, वेदांत, साधूंचे असणारे शब्द वसिष्ठ महामुनी या प्रकरणामध्ये प्रामुख्याने सांगतात. किती धाडस असेल रामा, तुला या जगात मुक्ती कोणी देणार नाही, अगदी गुरु सुद्धा देणार नाही. पण जे साधू पुरुष, ज्ञाननिष्ठ पुरुष आहेत, त्या ज्ञाननिष्ठ पुरुषांच्या सत्संगामध्ये ज्यावेळेस तू जाशील त्यावेळेस त्या सत्संगामध्ये उपजलेली, उत्पन्न झालेली तुझी जी शुद्ध प्रज्ञा आहे ती तुझा उद्धार करेल. गुरूंचे अखंड आशीर्वाद आहेत. गुरु थोडीच बंधनात टाकायला बसलेत. गुरु अखंड मोक्ष देतात. पण जर यातून बाहेर पडायचं असेल तर या सत्संगामध्ये आमची प्रज्ञा जागृत होणं, या प्रज्ञेवर शास्त्राचे, धर्माचे संस्कार होणं नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी या संपूर्ण ग्रंथामधून श्री वसिष्ठ महामुनी अतिशय सुंदर या चित्ताची उपशमा करावी, कशी करावी, अतिशय उच्च ज्ञान सांगतात. आणि ही उपशमा करायची असेल तर साहजिकच महाराजांनी सुरुवात फार सुंदर केली की आज आम्हाला या सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचे आशीर्वाद नितांत आवश्यक आहेत. वेदांताचं चिंतन केलं जातं आणि सगुणाची काया, वाचा, मनसा पूजा केली जाते, उपासना केली जाते. म्हणून तुम्ही सर्गांच्या मध्ये पहा, संध्याकाळ झाली, शंखध्वनी झाला. मी नेहमी म्हणते, कुठूनही जर ईश्वराचं नाम आलं तर साधक तुम्ही असाल तर तुमची पावलं तिकडं थावली पाहिजे.
तसं संध्याकाळ झाली की हे सगळेजण सभेमधून उठत असत, ज्ञान सुद्धा थांबवत असत आणि सायं संध्येला जात असत. यामधून ते या धर्माचा, या धर्माचरणाचा, या उदात्त आणि शुद्ध आचार विचारांचा आणि या संस्कारांचा महिमा गातात. आणि म्हणून आज हे ज्ञान आम्हाला महाराजांनी सांगितलं, तुम्ही हे मनापासून ऐका, चिंतन करा, हे आतमध्ये उतरवा. पण हे उतरवायचं असेल आम्हाला पहिल्या पायरीपासून तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर याची पहिली पायरी आहे आणि तो म्हणजेच धर्म आहे. आमचे सगळे जे हिंदू संस्कृतीमधले सण आहेत त्या सगळ्या सणांच्या मध्ये धर्म या शब्दाशिवाय या सणांना आणि या संस्कृतीला परिपूर्णता येत नाही. ज्ञानाचा प्रचार, मुद्दाम शब्द वापरेल, शाब्दिक ज्ञानाचा प्रचार, केवळ शाब्दिक ज्ञानाचा प्रचार कदाचित या प्रवचनांच्या माध्यमामधून होत असेल, पण खऱ्या अर्थानं ज्ञान आणि ज्ञाननिष्ठेचा प्रचार आणि धर्माचा प्रचार करायचा असेल तर तो प्रवचन आणि लेक्चर मधून होत नाही, तर तो आमच्या स्वतःच्या आचरणामधून होतो. आणि म्हणून आज पायाभूत असणारा हा जो धर्म आणि आमच्या धर्मामध्ये, आमच्या संस्कृतीमध्ये हे जे महान सण सांगितलेले आहेत, महाशिवरात्री असेल, गुरुपौर्णिमा असेल, कृष्णाष्टमी असेल किंवा चैत्र पाडव्यापासून आमचे सगळे जे सण प्रारंभ होतात, याला अतिशय पौराणिक दृष्टीनं, वैदिक दृष्टीनं, धार्मिक, सामाजिक सगळ्याच दृष्टीनं अतिशय महत्त्व आहे. क्षमा करा, दुर्दैव आहे आज केवळ या सणांना राजकीय महत्त्व प्राप्त झालंय, पण आज आमच्या या सणांना धार्मिक, त्याची धार्मिकता काय आहे, त्याच्यामध्ये सांस्कृतिक भाग काय आहे, या सगळ्या सणांच्या मध्ये, या परंपरांच्या मध्ये काय संस्कृतीचा भाग आहे हे आम्हा सगळ्यांना समजणं आवश्यक आहे. आणि त्याचं आचरण आम्ही जर करत असू तरच वसिष्ठांचं हे गुह्य आणि दिव्य ज्ञान पचवण्याची, याचा अनुभव घेण्याची, याचं चिंतन करण्याची ताकद आम्हाला नक्की मिळेल. आणि रामासारखीच असणारी ही निर्वाण स्थिती आम्हा सगळ्यांना निश्चितपणानं प्राप्त होईल, कारण हे वसिष्ठांचे अमोघ शब्द आहेत. ओम तत्सत.